आपल्यासोबत माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते आहेत. काल निवडणुकीचा निकाल लागला. उत्तम जानकर या ठिकाणाहून विजय झाले. मात्र त्यांना जी मतं पडली होती त्या मतांची जास्त चर्चा होते. एवढी मतं तुम्हाला जी पडली त्याचं काय गणित नक्की साधलं? नाही, माळशिरस तालुक्यामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये जे काम केलं, इथल्या जनतेसाठी जनता दरबार घेतला, इथल्या सामान्य छोट्या छोट्या माणसाला ताकद देण्याचं काम केलं, इथले दीन दलित वंचित सगळ्यांसाठी दिवसरात्र मेहनत घेतली. मी कधी कुणाचा पक्ष विचारला नाही, कधी कुणी मला मतदान केलं का नाही हेही कधी विचारलं नाही. मी त्यांच्या संकटाच्या काळात त्यांच्या वेळेत मी उभा राहिलो. म्हणून आज माळशिरस तालुक्यातली जनता माझ्यासोबत उभा राहिलेले आपण बघितलं, महाराष्ट्राने बघितलं आहे. आणि मोठं मतदान आम्हाला पडलं. विजय आमचा होता, परंतु विरोधी उमेदवाराने या ठिकाणी मोहिते पाटलाच्या पूर्ण परिवाराने विरोधात पैसे वाटले आणि माझा पराभव केला. 2 महाशक्ती एकत्र आल्या आणि एक कार्यकर्त्याला पाडायला इतकी मोठी ताकद लावली, तरी 1,08,000पेक्षा जास्त मतं आम्हाला मिळाली. हा खऱ्या अर्थानं आमचा नैतिक विजय आहे आणि त्यांचा नैतिक पराभव आहे. आज आपण एक ट्विट सकाळी केलेलं आहे की रणजितसिंह मोहिते पाटलांची आमदारकी रद्द करावी, त्यांची हकालपट्टी करावी म्हणून. हो, मी ट्विट केलं आहे की यांना भारतीय जनता पार्टीने आमदारकी दिली, यांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने यांच्या कारखान्याला पैसे दिले, बंद पडलेला कारखाना सुरू करण्यासाठी मोठी आर्थिक रसद दिली, यांचे जे कामं आहेत ते सगळे कामं भारतीय जनता पार्टीनं मागच्या 5 वर्षामध्ये केले. आणि आज या निवडणुकीमध्ये त्यांनी पूर्ण घरादाराने माझ्या विरोधात प्रचार केला, आर्थिक रसद पुरवली. यांच्या कार्यकर्त्याने गावगावामध्ये आमच्या कार्यकर्त्याला धमक्या दिल्या, आमच्या पोलिंग एजंटला धमक्या दिल्या. हे सगळं झालं आणि आज जर भारतीय जनता पार्टीने जर त्यांच्यावर कारवाई केली नाही, त्यांची हकालपट्टी केली नाही, तर इथलं 1,08,000 मतं जे आम्हाला पडले, इथला कार्यकर्ता डिमोरलाइज होईल. त्यामुळे त्या ठिकाणी नैतिकतेने भारतीय जनता पार्टीने यांची हकालपट्टी पक्षातून केली पाहिजे, जेणेकरून इथल्या कार्यकर्त्याला लढायला बळ भेटेल. सरकार बहुमतानं आता आले, मात्र तुम्ही आमदार नाही, हे मतदारसंघाचं दुर्दैव आहे का? आणि तुमचं आता पुढचं पाऊल काय असणार आहे आमदार नसताना? नाही, मी कार्यकर्ता आहे, मी संघर्षातून पुढे आलेलो कार्यकर्ता आहे आणि पार्टी निश्चित, मला विश्वास आहे की इतकी मोठी मतं आम्हाला या तालुक्यामध्ये भेटलेत, पार्टी निश्चित नोंद घेईल आणि भविष्यामध्ये पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी, आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय बावनकुळे साहेब आमच्या मागे पूर्ण ताकदीने उभा राहतील, हा मला विश्वास आहे. आमदार नसताना देखील तुम्ही आता या ठिकाणी परत एकदा सक्रिय राहून परत या जनतेची सेवा करणार? मी पुढची 5 वर्ष या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये राहून दिवस रात्र इथल्या जनतेची सेवा करेल. जे चुकीचं घडतंय त्याला टोकाने विरोध करू. ज्या गोष्टी या तालुक्यामध्ये मला जनतेसाठी करता येतील त्या निश्चित करू. माळशिरस तालुक्यामध्ये MIDC झाली पाहिजे. माळशिरस तालुक्यातल्या 22 दुष्काळी गावाला या ठिकाणी निधी आला पाहिजे. या सगळ्या मागण्यांसाठी आम्ही पूर्ण ताकदीने पुढची 5 वर्षे, आमदार जरी या ठिकाणी झालो नसेल जनतेतून, तर इथल्या जनतेच्या सोबत राहील, यांच्या सुखदुःखात राहील. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, माळशिरस.